नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जसं की आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की आता अफजल खान यानं पंढरपुरातही धुमाकूळ घातला आहे आणि आता जे त्यानं तुळजापूरमध्ये केलं, जे पंढरपूरमध्ये केलं, याच्या खबरी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्या. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी केलेल्या गावाबद्दल समजलं, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला आणि महाराज खूप संतापले. पण महाराजांना माहिती होतं की ही अफजल खानाची चाल आहे, की आपण समोरून चालून जावे म्हणजे अफजल खान आपल्याला पकडेल आणि हेच अफजल खानाला हवं होतं. म्हणून महाराजांनी त्यावेळेला संयमानं काम घेतलं. पण याच वेळी मासाहेब जिजाऊ खूप चिंतेत होत्या, कारण अफजल खानाला मासाहेब जिजाऊ या पुरत्या ओळखत होते. कारण या अफजल खानानं शंभू राजांना कनकगिरीच्या युद्धामध्ये दगा देऊन मारलं होतं. त्यांची सून त्याने विधवा केली होती. शहाजी राजांना बेडे ठोकून त्याने कैद केलं होतं. आणि आता हा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलाय. भाऊसाहेब जिजाऊंना एकच खंत वाटत होती की या सर्व मावळ्यांनी मिळून एक स्वराज्य उभं केले, स्वतःचं रक्त शिंपडून स्वराज्य उभं केले आणि आता हा महिषासूर या स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालणार. हीच एक गोष्ट भाऊसाहेबांना सतवत होती. पंढरपुरात येऊन उद्ध्वंस केल्यानंतर ज्यावेळेला अफजल खानाला हे कळालं की छत्रपती शिवाजी महाराज समोरून आक्रमण करत नाही, त्यावेळी आता अफजल खानाने आपला मोर्चा हा वाईच्या दिशेने म्हणजे आता थेट अफजल खानाने आपला मोर्चा स्वराज्याच्या दिशेने वळवलाय. पाहूया यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज काय करतात. धन्यवाद.